नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। बघा, आपण कालच्या तासिकेमध्ये व्यंजन आणि व्यंजनाचे प्रकार हा घटक आपण अभ्यासत होतो। त्यामध्ये आपण व्यंजनाचा जो काही पहिला प्रकार होता, ज्यामध्ये आपण वर्गीय व्यंजन म्हणजे नेमकं काय, तर हा घटक आपण व्यवस्थित पद्धतीने पूर्ण केलेला आहे। आज आपण काय करूया, या व्यंजनाचे जे काही अवर्गीय व्यंजन हा प्रकार आहे, तर त्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत। या अवर्गीय व्यंजनामध्ये आपण आज घर्षक व्यंजने, ज्याला आपण उष्मे व्यंजने किंवा शीतकार व्यंजने असं म्हणत असतो, यामध्ये अर्धस्वर, त्यानंतर आपण शिकणार आहोत स्वतंत्र वर्ण, त्यानंतर शिकणार आहोत महाप्राण। तर या संपूर्ण गोष्टी आपण आजच्या तासिकेमध्ये क्लिअर कर आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करणार आहोत। बघा, आजचं जे काही लेक्चर आहे तर ते वर्ण विचाराच्या बाबतीमधलं शेवटचं लेक्चर असणार आहे, जे की अत्यंत महत्त्वपूर्ण लेक्चर ठरणार आहे। बघा, जे काही आजपर्यंत जेवढे काही 7-8 लेक्चर झालेले आहे आपले, तर ते लेक्चर व्यवस्थित पद्धतीने बघा, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम कोणत्याही टॉपिकमध्ये राहणार नाही। बघा, आपण शेवटचं जे पाहिलं होतं तर ते होतं आपलं अवर्गीय व्यंजन, बरोबर, सॉरी, त्यामध्ये आपण बघितलं होतं काय, तर आपण बघितलेलं होतं सर्वात महत्त्वाचं अनुनासिक, बरोबर, हां, अनुनासिक। आणि त्याच्यानंतर आपण स्पर्श व्यंजनामध्ये आपण कठोर झालं होतं, मृदू झालं होतं, बरोबर, आणि अनुनासिक झालं होतं। आज आपण शिकणार आहोत त्यानंतर स्फोटक व्यंजने आणि अस्फोटक व्यंजने। बघा, खास महत्त्वाचं आहे, मी थोडं कालच्या तासिकेमध्ये काय शिकवलं तुम्हाला लाईट लावतो, जेणेकरून काय होतील की ते व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजू येतील। बघा, तर मी तुम्हाला बोललो होतो मराठी वर्णमालेमध्ये एकूण व्यंजनाची संख्या 34 आहे आणि या व्यंजनाचे वर्गीकरण दोन पद्धतीने होते। पहिला आहे तो म्हणजे वर्गीय व्यंजन आणि दुसरा आहे तो म्हणजे अवर्गीय व्यंजन। कोणतं? अवर्गीय व्यंजन, बरोबर आहे। हे वर्गीय व्यंजनाला आपण काय म्हणत असतो, स्पर्श व्यंजने किंवा त्याला स्पृष्ट व्यंजने म्हणतात आणि टोटल ते 25 आहे, बरोबर। आता या वर्गीय व्यंजनाची विभाजन किंवा प्रकार 3 पडतात। यामध्ये आपण पहिलं पाहिला होता तो म्हणजे कठोर व्यंजन, त्यानंतर दुसरा प्रकार पाहिला तो म्हणजे मृदू व्यंजन आणि तिसरा महत्त्वाचा प्रकार पाहिला त्याचं नाव होतं अनुनासिक। कोणता आहे? अनुनासिक, बरोबर। आता कठोर व्यंजनाला आपल्याला माहिती आहे की याला श्वास व्यंजन म्हणतात किंवा याला आपल्याला अघोष व्यंजन म्हणतात, एवढं आपण बघितलं। त्यानंतर मृदू व्यंजनाला आपण नाद किंवा याला आपण घोष व्यंजन असं म्हटलेलं होतं, तर एवढं आपण अभ्यासलेलं होतं। त्यानंतर अनुनासिकाला आपल्याला माहिती आहे याला पंचम वर्ण किंवा याला आपण परसवर्ण असं म्हणत असतो। काय म्हणत असतो आपण याला? परसवर्ण। एवढं आपण कालच्या तासिकेमध्ये शिकलेलं होतो। आज आपण काय करू, व्यंजनाचा जो काही पुढील जो काही महत्त्वपूर्ण प्रकार आहे, ज्यामध्ये अवर्गीय व्यंजन आहे, आणि या अवर्गीय व्यंजनामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे बघा। या अवर्गीय व्यंजनामध्ये आपल्याला अंतस्थ वर्ण, अंतस्थ व्यंजने आणि ज्याला आपण शुद्ध भाषेत असं म्हणू, ज्याला आपण उष्मे किंवा घर्षक व्यंजने म्हणतो। त्यानंतर याच्यामध्ये शिकणार आहोत आपण अर्धस्वर, त्याच्यानंतर याच्यामध्ये शिकणार आहोत ते म्हणजे महाप्राण, त्याच्यानंतर याच्यामध्ये शिकणार आहोत आपण तो म्हणजे स्वतंत्र वर्ण। हे सर्वच्या सर्व घटक आपले या अवर्गीय व्यंजनामध्ये येतात। तर हा घटक आपण आजच्या तासिकेमध्ये क्लिअर कट आपण घेणार आहोत, शिकणार आहोत। बघा, त्याच्यापूर्वी हे जे काही आपण वर्गीय व्यंजन शिकवलेले की नाही, ज्यामध्ये कठोर, मृदू आणि अनुनासिक हे घटक शिकवले, तर याच्यामध्ये दोन प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचे दोन घटक शिकायचे आहे। याच्यातील काही सर्वात महत्त्वाचे स्फोटक व्यंजने आहे। काय? स्फोटक व्यंजने। आणि त्याच्यानंतर आहे ते म्हणजे अस्फोटक व्यंजने। काय? अस्फोटक व्यंजने। हे दोन घटक आपण शिकूया आणि त्याच्यानंतर लगेच आपण आपल्या अवर्गीय व्यंजनाकडे जाणार आहोत। बघा, सर्वात महत्त्वाचं आता हे जे काही अस्फोटक आणि स्फोटक व्यंजने आहे, तर त्याची भानगड काय आहे बघा। आपण स्फोटक, त्यानंतर अर्धस्फोटक आणि त्याच्यानंतर अस्फोटक व्यंजने म्हणजे काय, तर हे आपण शिकणार आहोत। बघा, व्यंजने उच्चारताना अडवलेली हवा एकदम बाहेर सोडली जाते आणि एक प्रकारचा स्फोट होतो, म्हणून त्यांना स्फोटक व्यंजने म्हणतात। म्हणजे आपण जे काही 34 व्यंजने शिकत आहोत, तर त्या 34 व्यंजनापैकी असे काही व्यंजने आहे की ज्यांचा उच्चार करत असताना आपल्या फुफ्फुसातील हवा आपण जेव्हा बाहेर सोडतो तेव्हा एक प्रकारचा स्फोट झाल्यासारखा त्याचा आवाज येतो, म्हणून अशा व्यंजनांना स्फोटक व्यंजने असं म्हणत असतो। तर नेमकं स्फोटक व्यंजने कोणती आहे, तर ते आपण बघणार आहोत। तर स्फोटक व्यंजनाची एकूण संख्या किती आहे? 8। स्फोटक व्यंजन म्हणजे काय, तर हवा अडवून जोरात बाहेर फेकणे, त्याला आपण स्फोटक व्यंजने असं म्हणत असतो। तर स्फोटक व्यंजनाची संख्या किती आहे? 8। कोणते? क, ग, ट, ड, त, द, प, ब हे आहे स्फोटक व्यंजने। आता हे नेमकं तुम्ही पाठ करण्याची गरज नाही आहे, मी तुम्हाला बघा स्पर्श व्यंजने शिकवले होते 25, क, च, ट, त, प असा हा 5 वर्णाचा गट आहे। क च्या नंतर ख आहे का नाही, ग, त्यानंतर घ आणि त्याच्यानंतर काय आहे? अंग, बरोबर। बघा, च च्या नंतर आहे छ, त्यानंतर आहे ज, त्यानंतर आहे झ आणि त्याच्यानंतर आहे न्य।
ट च्या नंतर आहे ठ, ठ नंतर ड, ड नंतर ढ आणि त्यानंतर बाणाचा न. त्यानंतर बघा त, त्यानंतर थ, त्यानंतर द, त्यानंतर ध आणि नळाचा काय आहे न. प नंतर फ, फ नंतर ब, ब नंतर भ आणि शेवटी काय आहे म. हे आपल्याकडे टोटल एकंदरीत 25 स्पर्श व्यंजने आहेत. आता मी तुम्हाला काय बोललो होतो, आपल्याला स्फोटक व्यंजने शिकायची आहे. ज्या वर्णाचा उच्चार हा हवा जास्त प्रमाणामध्ये बाहेर फेकल्यामुळे स्फोट झाल्यासारखा आवाज येतो, त्याला स्फोटक व्यंजने म्हणतात. स्फोटक व्यंजनाची संख्या किती आहे? 8. कोणते कोणते आहेत तर बघा, क ग ट ड त द प ब. आता हे लक्षात ठेवण्याची गरज नाही, तुम्हाला जे 25 स्पर्श व्यंजने माहिती आहे तर त्याच्यातून कशी लक्षात ठेवायची बघा. तर स्पर्शातला जो पहिला गट आहे ना, क च ट त प, याच्यातला बघा ट नावाचं हे जे व्यंजन आहे तर ते सोडून द्यायचं. आणि जो दुसरा गट आहे क छ ट ठ त आणि प, तर याच्यातला ठ सोडून द्यायचं. बघा क ख च छ त थ प फ, तर हे जे काही सुरुवातीचे क ख च छ त थ आणि प फ हे 2 4 6 8 यांना आपण स्फोटक व्यंजने म्हणतो. लक्षात राहील, हे पाठ करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त इथून लक्षात ठेवा. हे 2 व्यंजन सोडून द्यायचे उभ्या गटातले, आणि हे जे उभ्या गटातले 2-2 चे हे आहे तर त्यांना आपण एकंदरीत स्फोटक व्यंजने असं म्हणायचं. कारण ज्या व्यंजनाचा उच्चार करताना स्फोट झाल्यासारखा आवाज येतो म्हणून त्यांना स्फोटक व्यंजने म्हणतात. आता अर्धस्फोटक किती आहे तर अर्धस्फोटक व्यंजनाची एकूण संख्या आहे 12. आता नेमकं अर्धस्फोटक व्यंजने कोणती आहे बघा. तर आता अर्धस्फोटकसाठी कसं लक्षात ठेवायचं बघा. तर इकडले जे काही तुम्हाला इकडले गट दिसत आहे बघा, ग आणि घ आहे का नाही, इकडले 2 गट आहे तर ते आहे स्फोटक व्यंजनाचे, ट आणि ठ सोडून. आता इकडलं जे काही ग आणि जो काही, सॉरी थोडं इथं गडबड झाली, हे नाही हे नाही, इथं बघा मला असं सांगायचं होतं, च आणि छ बघा, च आणि छ सोडून, च आणि छ सोडून ट आणि ठ हे स्फोटक व्यंजने आहे. च आणि च सोडून 2 4 6 8 हे जे काही व्यंजने आहे 8 हे स्फोटक आहे. अस्फोटक मध्ये येतात 12. आता अस्फोटक कोणते बघा, ग घ ज झ ड ढ द ध ब भ, म्हणजे 2 4 6 8 10 बरोबर. आणि इकडले उरलेले 2 ट आणि ठ, इकडले उरलेले 2 ट आणि ठ, तर हे कोणते आहे. अरे काय गडबड होत आहे बाबा, च आणि ज. मी तुम्हाला एकदा माहिती आहे का, एकदा नव्याने मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने दाखवतो बघा. आपल्याकडे टोटल 25 स्पर्श व्यंजने आहे. कोणते बघा, क च ट त प, क च ट त प हे वर्ग आहे बरोबर. क च्या नंतर येतो ख, ख नंतर येतो ग, ग नंतर येतो घ आणि घ नंतर येतो अंग बरोबर आहे. च नंतर काय येणार आहे छ, छ नंतर काय येणार आहे ज, ज नंतर येणार आहे झ आणि त्यानंतर येणार आहे न. पुढे ट च्या नंतर येणार आहे ठ, ठ च्या नंतर येणार आहे ड, ड च्या नंतर येणार आहे ढ आणि नंतर बाणाचा न बरोबर. त च्या नंतर येणार आहे थ, त्यानंतर येणार आहे द, त्यानंतर येणार आहे ध आणि नळाचा न. प च्या नंतर येणार आहे फ, फ नंतर येणार आहे ब, ब च्या नंतर येणार आहे भ आणि नंतर म. बघा पहिल्या गटातलं हे च सोडा आणि तिसऱ्या गटातलं हे ज सोडा. समजलं का मी तुम्हाला काय बोलतोय. यस. आता आपण बघणार आहोत स्फोटक. स्फोटक व्यंजनाची एकूण संख्या किती आहे ती आहे 8. कोणते बघा, जर तुम्ही सुरुवातीला इकडला विचार केला ना, कुठला कुठला विचार केला, म्हणजे इकडला जर विचार केला, हे बघा मी तुम्हाला दाखवतो आहे तिथला विचार करा. म्हणजे बघा कोणतं क ग, हे बघा लक्षात ठेवा, क ग इथं बघा पहिला आणि तिसरा गट. स्फोटक व्यंजनासाठी काय, स्फोटक व्यंजनासाठी आणि पहिला आणि तिसरा गट बघा. स्फोटक व्यंजनासाठी पहिला आणि तिसरा गट बघा. पहिला आणि तिसऱ्या गटामधलं जे काही उभे आहे, उभे पहिला आणि तिसरं उभे, तर याच्यामधलं च आणि याच्यामधलं ज सोडून द्या. म्हणजे राहिलेलं काय आहे इथं, राहिलेलं बघा इथं आहे क, क च्या नंतर काय आहे, क च्या नंतर आहे ग, क च्या नंतर काय आहे बघा, क च्या नंतर आहे ग, त्यानंतर बघा हा च आणि ज सोडून द्यायचा. त्याच्यानंतर बघा इथं काय आहे, इथं आहे ट, त्यानंतर आहे इथं ड, त्यानंतर बघा इथं काय आहे, इथं आहे थ आणि इथं काय आहे द आणि पुढे आहे इथं आहे प आणि इथं काय आहे तर इथं आहे ब. म्हणजे टोटल 2 4 6 8 हे स्फोटक व्यंजने आहे. पहिल्या आणि तिसऱ्या गटामधले च आणि ज सोडून द्यायचं. हे जे काही 8 व्यंजने आहेत तर ते आहे स्फोटक. आता जर तुम्ही अस्फोटक किंवा अर्धस्फोटक पाहिलं तर त्यांची एकूण संख्या आहे 12. मग आता अर्धस्फोटक कोणते आहे तर बघा, अर्धस्फोटक व्यंजने कोणती आहे तर बघा,
आता तुम्ही काय करायचं, हे जे काही तुम्हाला चौथा गट दिसतो आणि दुसरा गट दिसतो, म्हणजे कोणता, हा दुसरा गट आणि हा कितवा, चौथा गट. दुसरा आणि चौथा गटामध्ये जे काही व्यंजने आहे तर त्याला आपण अस्फोटक व्यंजने म्हणायचं. दुसऱ्या गटामध्ये बघा, इकडून क छ ट त फ म्हणजे इकडले किती, 5, आणि चौथ्या गटामधले उभे किती आहे, 5, म्हणजे 5 आणि 5 किती झाले, 10, आणि च आणि ज हे जे काही दोन व्यंजन आहे तर याच्यामध्ये जोडा, 5 आणि 5 10 आणि 2 12, म्हणजे एकंदरीत अस्फोटक व्यंजनाची संख्या किती आहे, अस्फोटक व्यंजनाची संख्या 12 आहे. लक्षात आलं. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. हे होते स्फोटक व्यंजनाच्या बाबत. आता आपण अवर्गीय व्यंजनाला सुरुवात करणार आहोत. अवर्गीय व्यंजन म्हणजे काय, जे आपल्या व्यंजनाचा दुसरा वर्गीकरण आहे. अवर्गीय व्यंजनामध्ये आपण पहिला गट शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे उष्मे, ज्याला आपण घर्षक व्यंजने असं देखील म्हणत असतो. उष्मे किंवा घर्षक व्यंजने असं देखील म्हणत असतो. बघा, आता उष्मे या शब्दामध्ये उष्मन हा शब्द आहे. त्या उष्मनचा अर्थ होतो वायू. वायू म्हणजे काय, हवा, बरोबर आहे. बघा, आपल्या तोंडावाटे, आपल्या फुफ्फुसातून निघणारी जी काही हवा आहे तर हे मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर सोडल्या जातं. मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर सोडल्या जातं, किंवा आपल्या फुफ्फुसामधून आलेली जी काही हवा आहे आपल्या मुखात जेव्हा येते आणि ज्या वर्णाचा आपण उच्चार करतो तेव्हा आपल्या तोंडामध्ये, मुखामध्ये घर्षण होते. म्हणजे काय, वायू आपल्याला जोरात बाहेर फेकावा लागतो. म्हणून त्याची व्याख्या बघा, उष्मे किंवा घर्षक म्हणजे काय, उष्मनचा अर्थ होतो वायू, मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे श शाळेचा, षटकोनाचा श, सशाचा स, श श स या वर्णाचा उच्चार होतो. म्हणून त्यांना आपण उष्मे किंवा घर्षक व्यंजन असं म्हणत असतो. लक्षात ठेवा. आता नेमकं या श श स या 3 व्यंजनाचा उच्चार हा तीव्र होत्याने या घर्षक व्यंजनाचा जो काही समावेश आहे तर तो कठोर वर्णामध्ये होतो. आपण बघितलं कठोर वर्ण एकूण 13 आहे, तर त्या 13 मध्ये या घर्षकला आपण टाकलेलं होतं. त्याचं कारण असं होतं, कारण या वर्णाचा किंवा या व्यंजनाचा उच्चार करत असताना तीव्रता, म्हणजे जे काही उच्चाराची तीव्रता आपल्याला दिसून येते, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं असते, तर त्याला आपण घर्षक किंवा त्याला आपण उष्मन वर्ण किंवा व्यंजन असं म्हणत असतो. आता नेमकं दामलेंचं असं म्हणणं आहे, उष्मे वर्णाचा उच्चार करताना हवेचा मार्ग काहीसा बंद असतो, म्हणून त्यांना ईषत स्पृष्ट असं म्हणतात. काय म्हटलं जातं, उष्मे वर्णाचा उच्चार करत असताना हवेचा मार्ग काहीसा बंद असतो, म्हणून यांना ईषत स्पृष्ट असंही म्हटलं जातं. हे दादोबा म्हणजे आपले मोरो केशव दामले यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली काय, की हे जे काही उष्मे, ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण घर्षक असं म्हणत असतो, आहे का नाही, एकूण 3 व्यंजन आपल्याकडे आहे, श श स, यांचा उच्चार करत असताना मुखामध्ये घर्षण होते, वायू होते आणि बाहेर त्यानंतर तो व्यंजन येतो, म्हणून त्याला उष्मे किंवा घर्षक असं म्हटलं जातं. आता या 3 वर्णाचा जो उच्चार आहे तर तो एकदम तीव्र होतो, म्हणून त्याचा समावेश आपण कठोर वर्णामध्ये, कठोर व्यंजनामध्ये करतो. दादोबा म्हणजे मोरो केशव दामले यांनी या उष्म्यांना काय म्हटलेलं आहे, ईषत स्पृष्ट असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, ईषत स्पृष्ट व्यंजन असं म्हटलेलं आहे. का बरं, कारण या 3 व्यंजनाचा उच्चार करत असताना आपलं जे काही तोंड आहे किंवा हवेचा मार्ग जो आहे तर तो काहीसा बंद असतो, म्हणून त्यांना ईषत स्पृष्ट व्यंजने म्हणतात. ईषतचा अर्थ होतो थोडा आणि स्पृष्ट म्हणजे काय, स्पर्श, बरोबर. आता हे जे काही उष्म किंवा घर्षक आहे तर यांना एक वेगळं नाव आहे, ज्याला आपण सितकार व्यंजन असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, सितकार. आता सितकार का बरं, कारण श श स या व्यंजनाचा उच्चार करत असताना शिटी मारल्यासारखा आवाज होतो. श श श शिटी मारल्यासारखा आवाज होतो, आहे का नाही, म्हणून त्यांना सितकार व्यंजन असं म्हटलं जातं. आणि असं नागो कालेलकर या व्याकरणकारांचं म्हणणं होतं. बघा, उष्मे व्यंजनाचा सितकार असतो. त्याचं कारण असं आहे, कारण सितकार शीळ म्हणजे शिटीसारखा आवाज करतो, आणि तुम्ही करून बघा, श श श चा उच्चार करत असताना शिटी मारल्यासारखा आवाज येतो, म्हणून त्यांना सितकार व्यंजन असं म्हणत असतो. पुढे, जिभेचा मध्यभाग किंचित वर उचलला जाऊन मुखविवर संकीर्ण होते व कंठमार्गातून आलेली हवा मुखविवरातून बाहेर वेगाने येते आणि मग उच्चार होतो, अशा व्यंजनांना आपण उष्म व्यंजन असं म्हणत असतो. लक्षात आलं. तर हे होतं आपलं सर्वात महत्त्वाचं अवर्गीय व्यंजनाचा पहिला प्रकार, ज्याचं नाव तो उष्मे व्यंजन, किंवा त्याला आपण घर्षक, किंवा त्याला आपण ईषत स्पृष्ट, किंवा त्याला आपण सितकार व्यंजन असं म्हटलं गेलं पाहिजे. हा अवर्गीय व्यंजनाचा पहिला प्रकार होता. आता अवर्गीय व्यंजनाचा दुसरा प्रकार बघणार आहोत. त्याच्यापूर्वी अवर्गीय व्यंजनामध्ये मी तुम्हाला काय शिकवलं थोडक्यामध्ये माहिती देतो. बघा,
अवर्गीय व्यंजनामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा पहिला प्रकार शिकलो, ज्याचं नाव आहे उष्मे व्यंजने. त्याला आपण घर्षण किंवा घर्षक व्यंजने म्हणतो. घर्षक का बरं? कारण मराठी वर्णमालेमध्ये असे 3 व्यंजने आहे. कोणते? शाळेचा श, षटकोनाचा श आणि सशाचा स, असे 3 व्यंजने आहे की यांचा उच्चार करत असताना आपल्या मुखामध्ये घर्षण निर्माण होते. घर्षण म्हणजे उष्मन निर्माण होते आणि मग तो व्यंजन आपल्या मुखातून बाहेर येतो. अशा व्यंजनाला आपण उष्मे किंवा घर्षक व्यंजने असं म्हणत असतो. आता मोरोकेशव दामले यांनी या घर्षक किंवा उष्मे व्यंजनांना ईषत स्पृष्ट व्यंजने असं म्हटलेलं आहे. ईषत स्पृष्ट व्यंजने असं म्हटलेलं आहे. का बरं म्हटलेलं आहे? कारण यांचा उच्चार करत असताना आपलं जे काही हवा आहे तर ती हवा थोडीशी अडवलेली असते, म्हणून त्यांना ईषत स्पृष्ट व्यंजने म्हणतात. नागो कालेलकर हे मराठी व्याकरणामध्ये व्याकरणकार आहे आणि त्यांनी या घर्षक व्यंजनांना सितकार वर्ण किंवा सितकार व्यंजने असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? सितकार वर्ण किंवा सितकार व्यंजन म्हटलेलं आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे, कारण या श, श, स या 3 व्यंजनाचा उच्चार करत असताना शिटी मारल्यासारखा आवाज येतो, म्हणून त्यांना सितकार व्यंजने असे नागो कालेलकर या व्याकरणकारांचं म्हणणं होतं. हा पहिला प्रकार होता, सर्वात महत्त्वाचं. लक्षात ठेवा, उष्मे व्यंजने किती आहे आपल्याकडे? 3. कोणते? श, श, स. आता अवर्गीय व्यंजनाचा दुसरा प्रकार शिकणार आहोत आपण, ज्याचं नाव आहे अर्धस्वर. काय नाव आहे त्याचं? अर्धस्वर. लक्षात ठेवा. आता नेमकं अर्धस्वर म्हणजे नेमकं काय आहे हे थोडं आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ. बघा, आपल्या मराठी वर्णमालेमध्ये 4 जे काही वर्ण आहे तर कोणते 4 वर्ण? बघा, य, व, र, ल. य, व, र, ल यांचा जो काही उच्चार आहे, यांचा उच्चार इ, उ, रू आणि लू या स्वरासारखा होतो, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. आता या अर्धस्वरामध्ये 2 गुण लपलेले असतात. बघा, या अर्धस्वरामध्ये 2 गुणधर्म आहे. कोणते गुणधर्म आहे? की त्यांचा म्हणजे ते मुळात व्यंजन तर आहेतच, पण त्यासोबतच त्यांचा उच्चार स्वरासारखा होतो. म्हणून मराठी वर्णमालेमध्ये 2 गुणधर्म असणारे 4 वर्ण आहे, य, र, ल, व. कारण त्यांचा उच्चार स्वराप्रमाणे होतो आणि त्यांचा उच्चार व्यंजनाप्रमाणे होतो, म्हणून या 4 वर्णामध्ये 2 गुणधर्म दिसून येते, स्वराचं आणि व्यंजनाचं. अर्धस्वर म्हणजे नेमकं काय असते पहिले हे आपण समजून घेऊ. मराठी वर्णमालेमध्ये य, र, ल, व हे जे काही 4 व्यंजने आहे तर यांचा उच्चार जो आहे तर तो इ, उ, रू आणि लू सारखा होतो. म्हणजे कसं? या य चा उच्चार ई सारखा होतो, व चा उच्चार उ सारखा होतो, र चा उच्चार रू सारखा होतो आणि ल चा उच्चार या लू सारखा होतो, म्हणून त्यांना आपण काय म्हणत असतो? अर्धस्वर असं म्हणत असतो. लक्षात ठेवा, कसा उच्चार होतो ते सांगतो. बघा, आता मी इथं गाई लिहिलं, इथं बघा य यडक्याचा आहे, सॉरी य इथं बघा यमाचा य. मग या गाईला मी बघा असं लिहिलं, काही म्हणजे हा व ला उकार लागला आणि मी इथं बघा स्वर लिहिला आहे, त्याच्या अर्थात उच्चारात काहीच फरक नाही. म्हणजे काय झालं? य व र ल चा उच्चार जो आहे तर तो इ, उ, रूज, लू सारखा होतो, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. या अर्धस्वरामध्ये स्वर आणि व्यंजन असे दोनही गुणधर्म आढळतात. हे लक्षात घेणे तेवढंच गरजेचं आहे. मराठी व्याकरणामध्ये कोणते अर्धस्वर आहे? य, र, ल, व हे 4 अर्धस्वर आहे. अर्धस्वरांना अर्धस्वर का बरं म्हणतात? कारण य, र, ल, व यांचा उच्चार हे इ, उ, रू, लू याचा सारखा होतो. य चा उच्चार कोणासारखा होतो? ई सारखा. र चा उच्चार कोणासारखा होतो? उ सारखा. त्यानंतर र चा उच्चार कशासारखा होतो? रू सारखा. आणि त्याच्यानंतर व चा उच्चार कशासारखा होतो? तर ल चा उच्चार कशासारखा होतो? तर तो लू सारखा आहे का नाही? तर यांच्यासारखा होतो, म्हणून त्याला अर्धस्वर म्हणतात. या वर्णामध्ये स्वर आणि व्यंजन असा दोनही गुणधर्म आढळतात. बरोबर आहे. बघा, आता या अर्धस्वराला अंतस्थ वर्ण असंही म्हणतात. हा लक्षात ठेवा, या अर्धस्वराला काय म्हणतात? अंतस्थ वर्ण असंही म्हणतात. आता अंतस्थ का बरं म्हणतात? बघा, अंतः याचा अर्थ होतो मध्ये आणि स्थ म्हणजे याचा अर्थ होतो असणारे. का बरं? का बरं? हे जे काही अर्धस्वर आहे, हे जे काही 4 अर्धस्वर आहे की नाही, य, र, ल, व, तर हे जे अर्धस्वर आहे तर ते स्पर्श व्यंजने आणि उष्मे व्यंजने बरोबर यांच्यामध्ये येतात. बघा, स्पर्श व्यंजने आणि उष्मे व्यंजने बरोबर यांच्यामध्ये येतात, म्हणून या अर्धस्वराला अंतःस्थ वर्ण असं म्हणतात. अंतः याचा अर्थ होतो मध्ये, स्थ मध्ये असणारे. स्पर्श व्यंजन आणि त्याबरोबर जे काही उष्मे व्यंजन आहे तर यांच्या दरम्यान अर्धस्वर आपल्याला दिसून येते, म्हणून त्याला आपण अंतः व्यंजने किंवा वर्ण असं म्हणत असतो. जे वर्ण वर्णमालेत स्पर्श व्यंजने म्हणजे क ते म आणि उष्मे व्यंजने म्हणजे काय श, श, स यांच्यामध्ये येतात, म्हणून त्यांना अंतस्थ वर्ण किंवा अंतस्थ व्यंजन असं देखील सुद्धा म्हटलं जातं.
हे होतं अर्धस्वराच्या बाबतीमध्ये. याच्या आधी आपण काय शिकलो? याच्या आधी आपण उष्मेय आणि आता काय शिकलो? अर्धस्वर शिकलो. हे अवर्गीय व्यंजनाचे प्रकार होते. आता या अवर्गीय व्यंजनामध्ये तुम्हाला हा जो काही र दिसतोय र, तर हा जो र आहे तर ते र लिहिण्याच्या मराठी भाषेमध्ये 4 पद्धती आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. बघा अर्धस्वर. अर्धस्वर हे जे आहे तर अर्धस्वर कसे असतात? अर्धस्वर हे मृदू असतात. मी तुम्हाला मृदू वर्णामध्ये शिकवलेलं आहे. कोण कोण मृदू असतात? ज्यांचा उच्चार कोमल नाजूक आहे का नाही, त्याला आपण काय म्हणत असतो? मृदू. या मृदूला आपण नाद किंवा घोषवर्ण असं म्हणत असतो. बरोबर आहे. तर या मृदूमध्ये आपल्याला कोणाकोणाचा समावेश दिसते? स्वराचा समावेश आहे, त्यानंतर स्वरादीचा समावेश आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर अनुनासिकाचा समावेश आहे, त्यानंतर स्वतंत्र वर्णाचा समावेश आहे, महाप्राणाचा समावेश आहे. तर यांच्यामध्ये हे सर्वच्या सर्व या मृदूमध्ये येतं. म्हणजे हे जे काही आपले अर्धस्वर आहे तर अर्धस्वराची गिनती मृदू वर्णामध्ये केल्या जाते किंवा व्यंजनात केल्या जाते. बघा, अर्धस्वरांच्या उच्चारावेळी हवेचा मार्ग जरा खुला ठेवला जातो म्हणून अर्धस्वरांना ईषत विवृत्त स्वर असंही म्हणतात. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. मी तुम्हाला ज्यावेळेस आता उष्मे शिकत होतो त्या उष्मे व्यंजनांना मोरोकेशव दामले यांनी ईषत स्पृष्ट व्यंजने म्हटले आणि या अर्धस्वराला मोरोकेशव दामले यांनी ईषत विवृत्त म्हणतात. का बरं? विवृत्त या शब्दाचा अर्थ होतो स्वर आणि ईषत या शब्दाचा अर्थ होतो काय? थोडा किंवा काहीसा. म्हणजे हे अर्धस्वर उच्चारताना आपलं जे काही मुख आहे किंवा हवेचा मार्ग जो आहे तर तो थोडा कसा सुरू ठेवला जातो म्हणून त्यांना ईषत विवृत्त स्वर असं म्हणतात. आता हे जे काही 4 अर्धस्वर आहे य र ल व, तर यापैकी जो काही र वर्ण आहे र, तर या र वर्णाला आपण कंपित वर्ण असं देखील म्हणत असतो. कंपित का बरं? कारण र या वर्णाचा उच्चार होताना आपल्या मुखामध्ये कंपन निर्माण होतात म्हणून र या व्यंजनाला आपण कंपित वर्ण किंवा कंपित व्यंजन असं देखील म्हणत असतो. र आणि ल यांना द्रव वर्ण म्हणतात. काय म्हणतात? द्रव. म्हणजे ते कंपन निर्माण होते म्हणून त्याला द्रव वर्ण म्हणतात. ज्यांचा उच्चार महू प्रवाही असतो अशा व्यंजनांना आपण काय म्हणतो? द्रव वर्ण असं म्हणत असतो. र हा मराठी वर्णमालेमध्ये 52 वर्णापैकी र हा असा वर्ण आहे किंवा र हा एक मात्र असं व्यंजन आहे ज्याला कोणत्याही पद्धतीचा दंड नाही. लक्षात आलं का? र हा मराठी भाषेमध्ये असा वर्ण आहे किंवा असा व्यंजन आहे की ज्याला कोणत्याही पद्धतीचा दंड नाही. लक्षात ठेवा. आता हे होतं आपलं अर्धस्वराच्या बाबतीमध्ये. मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये हे जे काही आता अर्धस्वर शिकवलं तर त्याच्याबाबत मी तुम्हाला थोडं माहिती देतो. बघा, ज्या वर्णाचा उच्चार किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये जे काही य, त्यानंतर र, त्यानंतर ल आणि त्याच्यानंतर व या व्यंजनाचा जो उच्चार आहे तर तो कसा होतो? ई, उ, ऋषीचा रू आणि त्याच्यानंतर काय? क्लुप्तीचा लू या स्वरासारखा होतो म्हणून या व्यंजनांना अर्धस्वर असं म्हटलं जातं. आता अर्धस्वर म्हणजे कसं? ई चा उच्चार म्हणजे य चा उच्चार या ई सारखा होतो, र चा उच्चार या उ सारखा होतो, ल चा उच्चार या ऋषीचा रू सारखा होतो आणि व चा उच्चार या क्लुप्तीचा लू सारखा होतो म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. आता या अर्धस्वराला आपण आत्ताच बघितलं, याला ईषत विवृत्त स्वर असं देखील म्हटल्या जातं. का बरं? हे मोरोकेशव दामलेंनी म्हटलं. कारण यांचा उच्चार करत असताना आपलं मुख थोडं किंवा हवेचा मार्ग थोडा सुरू असतो म्हणून यांना ईषत विवृत्त असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या अर्धस्वराला अंतस्थ वर्ण असंही म्हटलं जातं. का बरं? कारण हे जे काही अर्धस्वर आहे तर ते अर्धस्वर स्पर्श व्यंजने म्हणजे क ते म आणि त्याचबरोबर जे काही घर्षक आहे श श स, बरोबर आहे का नाही, तर यांच्या बरोबर मध्ये येतात म्हणून त्यांना अंतस्थ वर्ण असंही म्हटलं जातं. हे होतं आपलं अर्धस्वराच्या बाबतीमध्ये. आता अर्धस्वरामध्ये जो काही आपला र नावाचा वर्ण आहे किंवा र नावाचा व्यंजन आहे तर याला आपण कंपित वर्ण असं देखील म्हणत असतो. काय म्हणत असतो? कंपित वर्ण असं देखील म्हणत असतो. आता हा जो काही र आहे तर हा जो र आहे तर तो मराठी वर्णमालेमध्ये एकमेव असा वर्ण आहे ज्याला दंड नाही. काय? दंड नाही म्हणजे दंड नसणारा वर्ण. आणि त्याचबरोबर हा जो काही र नावाचा जे काही व्यंजन आहे, बरोबर आहे की नाही, तर याला आपण द्रव वर्ण असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? द्रव वर्ण असं म्हणत असतो. हे तुमचं या र च्या बाबतीमध्ये लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आता मराठी वर्णमालेमध्ये हे र लिहिण्याच्या ज्या काही पद्धती आहे बघा, र लिहिण्याच्या म्हणा किंवा लिहिण्याच्या ज्या काही पद्धती आहे तर त्या एकूण 4 पद्धती आहे. र लिहिण्याच्या किती पद्धती आहे? 4. पहिली बघा, पहिला आहे ते म्हणजे हुक. म्हणजे हा हुक ज्याला आपण रफार म्हणतो. म्हणजे कसं बघा, दीर्घ म्हणत असताना
या द वर घ वर असणारा जो काही हुकेसारखा रफार आहे तर तो एक, बरोबर. त्याच्यानंतर बघा आडव्या चंद्रामध्ये लिहिलेला म्हणजे कसं, तुम्ही रस्व लिहित असताना बघा या हला जो काही इथं रचा उच्चार आहे तर तो आडव्या चंद्रामध्ये आहे, बरोबर. त्यानंतर बघा इथं आहे काकपद, याला काकपद म्हणतात. काकपद याच्यासाठी म्हणतात कारण हे चिन्ह कावळ्याच्या पायासारखं दिसते. काक म्हणजे कावळा, पद म्हणजे पाय. काकपद कावळ्याच्या पायासारखं चिन्ह म्हणजे काकपद. जसं बघा तुम्ही ट्रम्प लिहिता किंवा ड्रम लिहिता, ड्रम, तर ड्रम लिहित असताना इथं ड चा हा जो काही इथं तुम्हाला र चा उच्चार आहे तर तो. आणि एक आहे तिरपी रेषा. कोणती रेषा? तिरपी रेषा. म्हणजे कसं, तुम्ही प्रकाश लिहित असताना तुम्ही बघा या प ला जो काही इथं तिरपी रेषा काढली तर तो सुद्धा एक प्रकारचा र आहे. म्हणजे मराठी वर्णमालेमध्ये र लिहिण्याचे एकूण मराठी भाषेमध्ये किती पद्धती आहेत? 4. रफार, त्यानंतर आडवा चंद्र, त्यानंतर हे काकपद आणि तिरपी रेषा, बरोबर आहे. लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आता तुम्हाला इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, काय की नेमकं दीर्घ आता नेमकं कोणता उच्चार, म्हणजे र चा उच्चार कुठे आधी होतो बघा. आता इथं दीर्घ म्हणत असताना दीर्घ इथं बघा र चा उच्चार हा आधी होतोय आणि त्याच्यानंतर घ चा उच्चार होत आहे. दिघर असं म्हणता का नाही, दीर्घ म्हणावं लागते. म्हणजे रफारामध्ये र चा उच्चार कसा होतो? अगोदर होतो. आता इथं बघा रस्व मध्ये सुद्धा इथं र चा जो उच्चार आहे तर तो कसा होतो? र चा उच्चार कसा होतो? तर र चा उच्चार हा सुरुवातीला होतो, बरोबर आहे. इथं बघा ड्रम, आता इथं ड्रम म्हणत असताना इथं ड चा उच्चार आधी होतो आहे, ड चा उच्चार आधी होतो. आणि इथं प्रकाश म्हणत असताना इथं प चा उच्चार आधी होतो आहे, प चा उच्चार काय होतो आहे? आधी होतोय. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? 4 र लिहिण्याच्या मराठी भाषेमध्ये पद्धती आहे, पण कोणत्या याच्यात र चा उच्चार आधी आणि कोणत्या याच्यात नंतर होतो? सुरुवातीच्या याच्यात म्हणजे रफार आणि आडवा जो काही चंद्र आहे तर याच्यामध्ये र चा उच्चार अगोदर होतो, व्यंजनाच्या अगोदर होतो. आणि खाली लिहिलेले जे काही काकपद आणि तिरपी रेषा आहे की नाही तर याच्यामध्ये र चा उच्चार हा कसा होतो? र चा उच्चार हा नंतर होतो. लक्षात आलं? तर हे होतं आपलं अर्धस्वर आणि हे होतं अर्धस्वराच्या बाबतीमध्ये जो काही र वर्ण आहे तर त्याच्याबद्दल माहिती. तर आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तर य आणि र आणि जे काही ल आहे बघा, र आणि जे काही ल आहे तर यांना द्रव वर्ण म्हणून ओळखले जातात. द्रव वर्ण यासोबतच जो काही ळ नावाचा वर्ण आहे ना तर याला सुद्धा द्रव वर्ण म्हणतात. त्याचबरोबर लक्षात ठेवा, आपण अनुनासिक शिकलो ना, स्पर्श गटातला जो काही शेवटचा गट आहे उभा तर त्याला आपण अनुनासिक म्हणतो. आता याच्यामध्ये अर्ध अनुनासिक बघा, अर्ध अनुनासिक हे जे काही आपल्याकडे 4 अर्धस्वर आहे ना तर या 4 अर्धस्वरापैकी जो काही व नावाचा वर्ण आहे किंवा व नावाचं व्यंजन आहे तर त्याला अर्ध अनुनासिक म्हणतात. काय म्हणतात? अर्ध अनुनासिक असं म्हटलं जातं. लक्षात राहील तुम्हाला? यस. आता हे जे व आहे ना तर याला आपण वर्णाच्या उच्चार स्थानामध्ये दंतोष्ट वर्ण म्हणत असतो. दंतोष्ट वर्ण असं म्हणत असतो. लक्षात राहील? हे होय आपलं अर्ध अनुनासिक. तर हे होतं आपलं अर्धस्वर. एवढी माहिती तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता अवर्गीय व्यंजनाच्या पुढच्या प्रकाराकडे जाणार आहोत. बघा, अवर्गीय व्यंजनाच्या आपण आता पुढच्या प्रकाराकडे जाणार आहोत. अवर्गीय व्यंजनाचा पुढचा प्रकार आहे ज्यामध्ये आपण महाप्राण हा घटक महत्वाचा शिकणार आहोत. बघा, काय शिकणार आहोत? महाप्राण शिकणार आहोत. आता महाप्राण म्हणजे नेमकं काय? त्या शब्दामध्येच त्याची व्याख्या लपलेली आहे. बघा, महा या शब्दाचा अर्थ होतो मोठा आणि प्राण या शब्दाचा अर्थ होतो वायू. मराठी व्याकरणाचं तेच आहे. जर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने शब्दाचे शब्दशः अर्थ माहिती असले ना तर तुम्हाला कोणीही अडू शकत नाही मराठी व्याकरणापासून, बरोबर. महाचा अर्थ होतो मोठा, प्राणचा अर्थ होतो वायू. त्याची व्याख्या अशी होईल की ज्या वर्णाचा उच्चार करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये वायू हवा बाहेर फेकली जाते त्याला आपण महाप्राण व्यंजने म्हणायचं. काय म्हणायचं? महाप्राण व्यंजने असे म्हणायचं. मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, महाप्राण म्हणजे काय? ह, आता बघा, ह हा वर्ण उच्चारताना बघा लक्षात ठेवा बरं का, ह हा वर्ण उच्चारताना आपल्या फुफ्फुसातील हवा म्हणजे प्राणवायू मोठ्या म्हणजे महा जोराने तोंडावाटे बाहेर फेकली जाते म्हणून त्याला महाप्राण असं म्हटलं जातं. आता महाप्राण महत्वाचा एक आहे ह. तुम्ही म्हणाल सर ह याला महाप्राण का बरं म्हणतात? तसं नाही. ह याला महाप्राण असं का बरं म्हटलं जातं? मराठी वर्णमालेमध्ये जे काही 52 वर्ण आहे की नाही, मराठी वर्णमालेमध्ये जे काही 52 वर्ण आहे तर या 52 वर्णापैकी मराठी वर्णमालेत असे काही वर्ण आहे
की ज्यांचा उच्चार करत असताना ह या वर्णाचं सहाय्य घ्यावं लागते. ह या वर्णाचं काय सहाय्य घ्यावं लागते, किंवा ज्या वर्णाचा उच्चार करत असताना ह चा वापर होतो त्याला आपण महाप्राण व्यंजने किंवा महाप्राण वर्ण असं म्हणत असतो. कसं बघा, ह हा मूळ महाप्राण असला तरीही ह शिवाय इतर काही व्यंजनाचा शेवटी ह सारखा उच्चार होतो. बघा हे फार महत्वाचं आहे. ह हा मूळ महाप्राण असला तरी ह शिवाय इतर काही व्यंजनाचा उच्चार शेवटी ह सारखा होतो. अशा वर्णांना सुद्धा आपण काय म्हटलं गेलं पाहिजे म्हणते, महाप्राण म्हटलं गेलं पाहिजे म्हणते. एकूण महाप्राण आपल्या मराठी वर्णमालेमध्ये किती आहे, 14 आहे. किती आहे, 14. स्पर्श गटामध्ये नेहमी दुसरं आणि चौथं, स्पर्श व्यंजनामध्ये नेहमी दुसरं आणि चौथं, आणि त्याचबरोबर उष्मे हे काय आहे, महाप्राण आहे. मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो महाप्राण म्हणजे नेमकं काय भानगड आहे. बघा, आपल्याकडे एकूण 25 काय आहे, स्पर्श व्यंजने आहे. कोणते, क च ट त प, बरोबर आहे, क च ट त प. हा, क च्या नंतर ख, ख नंतर आहे ग, ग नंतर आहे घ, आणि घ नंतर आहे अंग, बरोबर आहे. च नंतर आहे काय, छ, छ नंतर आहे ज, ज नंतर आहे झ, आणि त्यानंतर आहे ञ, बरोबर. ट च्या नंतर आहे ठ, ठ च्या नंतर आहे ड, ड च्या नंतर आहे ढ, आणि त्याच्या नंतर आहे बाणाचा न. त च्या नंतर आहे थ, थ नंतर आहे द, द नंतर आहे ध, आणि नंतर आहे न. प नंतर आहे फ, फ नंतर आहे ब, ब नंतर आहे भ, आणि शेवटी आहे म. मी तुम्हाला काय बोललो, ह हा मूळ महाप्राण जरी असेल, पण असे काही मराठी वर्णमालेमध्ये वर्ण आहे की ज्या वर्णाचा उच्चार करत असताना शेवटी ह नावाच्या वर्णाचा उपयोग होतो, वापर होतो. अशा वर्णांना देखील महाप्राण आपण व्यंजन असं म्हणत असतो. तर स्पर्शामध्ये जे काही दुसरं आणि जो काही चौथा गट आहे, दुसरा आणि चौथा गट आहे, तर या दुसऱ्या आणि चौथा गटाला आपण नेहमी महाप्राण म्हटलं गेलं पाहिजे. कसं बघा, महाप्राणामध्ये काय येतात, घ उभा गट. बघा, ग च्या नंतर काय आहे छ, त्यानंतर आहे ठ, त्यानंतर आहे थ, त्यानंतर आहे फ. चौथा गट उभा कोणता आहे, चौथा उभा गट आहे घ, त्यानंतर आहे काय झ, त्यानंतर आहे ढ, त्यानंतर आहे ध, आणि शेवटी आहे काय भ. आता इथं 5 आणि 5 किती झालेले आहे, 10 झालेले आहे, बरोबर. आणि त्याबरोबर मूळ जो महाप्राण आहे तर तो आहे ह. आणि त्याचबरोबर जे काही कठोर व्यंजने आहे श, श, स, तर यांचा सुद्धा वापर आपण महाप्राणामध्ये करतो. म्हणजे एकंदरीत बघा 5 आणि 5 10 आणि 4 किती, 14. म्हणजे मराठी वर्णमालेमध्ये हे 14 काय आहे, एकूण महाप्राण व्यंजने आहे, महाप्राण वर्ण आहेत. लक्षात आलं. आता एक गोष्ट तुम्ही जर ऑब्झर्व केली, एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली, बघा लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवायचं. आता इथं एक गोष्ट जर ऑब्झर्व केली तर एक तुम्हाला गोष्ट दिसत असेल काय, की बघा ख चं जे काही इंग्रजीमध्ये स्पेलिंग आहे तर ते काय येते KH. छ चं स्पेलिंग काय आहे CHH किंवा CH म्हणा. आता ठ चं स्पेलिंग काय येते, तर ठ चं स्पेलिंग येते TH, बरोबर आहे. बघा TH. थ चं स्पेलिंग काय येणार आहे, तर ते सुद्धा TH, बरोबर. फ चं स्पेलिंग काय येणार आहे, तर तुम्ही PH म्हणा. घ चं स्पेलिंग काय येणार आहे, तर तुम्ही GH म्हणा. झ चं काय येणार आहे, तर तुम्ही JH म्हणा. हे काय ढ, ढ चं स्पेलिंग काय येणार आहे DH. ध चं स्पेलिंग काय येणार आहे, तर तुम्ही DH म्हणा. भ चं काय येणार आहे, तर तुम्ही BH म्हणा. ह चं स्पेलिंग इथं बघा, तो महाप्राण आहेच. या श चं स्पेलिंग SH, या श चं स्पेलिंग HH, आणि या स च बघा. तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना तर या संपूर्ण जे काही वर्ण आहे किंवा व्यंजन आहे तर याचा इंग्रजीमध्ये जे काही आपण जे काही लिहिलेले जे काही अल्फाबेट आहे, तर इथं बघा, इथं प्रत्येकी यच 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 आहे का नाही, यच 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 याचा तुम्हाला वापर होताना दिसतोय. आणि ह तर हा ऑलरेडी आहेतच, पण एकमेव अपवाद असा आहे की तो आहे स, बरोबर आहे. स या व्यंजनाचं लिखाण इंग्रजीमध्ये करत असताना आपण यच वापरत नाही, आहे का नाही. तुम्ही असंही लिहू शकता. कसं, म्हणजे मला असं सांगायचं आहे की जर तुम्हाला हे महाप्राण ओळखायचं असेल तर महाप्राण कसा ओळखायचा, मराठीमधले जे अक्षर इंग्रजीमध्ये आपण लिहितो तेव्हा त्यांची स्पेलिंग काढत असताना त्याच्यामध्ये यच नावाचा जर एखादी अल्फाबेट येत असेल तर अशा व्यंजनाला आपण महाप्राण म्हटलं गेलं पाहिजे. काय म्हटलं गेलं पाहिजे, महाप्राण. पण अपवाद आहे त्याला, तो म्हणजे स इंग्रजीमध्ये लिहित असताना यच वापरत नाही हा. म्हणून मी इथं तुम्हाला हे प्रॉपरली सांगितलेलं आहे का नाही, लक्षात ठेवा. आणि इथं बघा, आता तुम्ही च चं स्पेलिंग लिहित असताना CH म्हणता, पण च हा एक महाप्राण नाही बरं का, महाप्राण नाही. म्हणून तुम्ही हे ट्रिक न वापरता तुम्ही डायरेक्टली असं लक्षात ठेवा, स्पर्श व्यंजनामध्ये दुसरा आणि चौथा गट हा महाप्राण असतो. त्याबरोबरच जे काही कठोर व्यंजने आहे तर यांचा समावेश या महाप्राणामध्ये होतो.
आता हे होतं आपलं एकंदरीत किती 14 महाप्राण. किती महाप्राण? 14 महाप्राण. आता राहिलेले जे काही 34 व्यंजनापैकी आहे बघा, आपण 34 व्यंजनाचं डिवायडेड करतोय. 34 पैकी किती? 14 महाप्राण आहे. मग उरले किती? 34 मधून 14 गेले, उरले किती? 20. तर या 20 वर्णांना किंवा व्यंजनांना आपण काय म्हटलं गेलं पाहिजे? अल्पप्राण म्हटलं गेलं पाहिजे. अल्पचा अर्थ होतो कमी, किंचित, थोडा. प्राण म्हणजे वायू, म्हणजे ज्या वर्णाचा किंवा ज्या व्यंजनाचा उच्चार करत असताना किंचित हवा बाहेर सोडली जाते त्याला अल्पप्राण व्यंजन किंवा अल्पप्राण वर्ण म्हणतात. आता मी ते सुद्धा तुम्हाला दाखवतो का नेमकं अल्पप्राण म्हणजे काय बघा. ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी खूप जास्त हवा सोडावी लागत नाही म्हणून त्यांना अल्पप्राण मानले जाते. अल्पचा अर्थ होतो कमी, प्राणचा अर्थ होतो वायू, थोड्या प्रमाणामध्ये वायू बाहेर सोडणे. एकूण अल्पप्राण वर्ण किती आहे? 20. आता अल्पप्राण कसे असतात आणि कसे असतात बघा. आता मी तुम्हाला इथं सांगितलं स्पर्श व्यंजनामध्ये जे काही चौथं आणि जे काही दुसरा गट आहे उभा, तर त्या वर्णांना आपण काय म्हणायचं आहे? तर त्या वर्णांना आपण महाप्राण वर्ण म्हणायचं आहे. मग आता अल्पप्राण कोणते? तर तुम्ही आता इथं बघा, पहिलं आणि त्याचबरोबर हे तिसरं आणि त्याच्यानंतर हे जे काही अनुनासिक आहे तर यांचा समावेश जो आहे तर तो आपल्या अल्पप्राणामध्ये होतो. म्हणजे कसं बघा, इकडले टोटल किती झाले? इथले टोटल झाले 5, बरोबर आहे. त्यानंतर इकडले किती झाले टोटल? हे झाले 5. त्यानंतर हे जे आहे ना 5 अनुनासिक म्हणजे टोटल झाले 15, बरोबर. आता जे काही अर्धस्वर आहे किती आपल्याकडे? 4 आणि त्याच्यानंतर स्वतंत्र वर्ण आहे 1, म्हणजे टोटल किती झाले? टोटल झाले 20. म्हणजे या 20 वर्णांना आपण काय म्हणत असतो? अल्पप्राण असं म्हणत असतो. या 20 व्यंजनांना किंवा वर्णांना काय म्हणत असतो? अल्पप्राण असं देखील म्हणत असतो. लक्षात आलं? महाप्राण आणि अल्पप्राण म्हणजे नेमकं काय आहे हे भानगड. ओके, आता आपण जाऊ पुढे. आता बघणारा सर्वात महत्वाचं महाप्राणीकरण. बघा, नेमकं व्याकरण शिकवत असताना तुम्हाला काहीतरी नवीन घटना शिकायला नक्कीच भेटणार आहे. बघा, महाप्राणीकरण म्हणजे नेमकं काय? जेव्हा अल्पप्राण हा महाप्राण बनतो, बघा मी काय बोलतो, जेव्हा अल्पप्राण हा महाप्राण बनतो तेव्हा महाप्राणीकरण म्हणतात. आणि जेव्हा एखादी महाप्राण हा अल्पप्राण बनतो तेव्हा त्याला आपण अल्पप्राणीकरण म्हणतात. मी तुम्हाला समजून सांगतो, पण एवढं व्याख्या लक्षात ठेवा. अल्पप्राण जेव्हा महाप्राण बनतो तेव्हा त्याला आपण महाप्राणीकरण म्हणा, आणि एखादी महाप्राण जेव्हा अल्पप्राण बनतो तेव्हा त्याला आपण अल्पप्राणीकरण म्हणायचं. कसं बघा मी तुम्हाला सांगतो. आता इथं पुष्प आहे. आता इथं बघा प हा काय आहे? प हा अल्पप्राण आहे. पण मी पुष्पाचं जर फुल लिहिलं तर फ हा काय आहे? हा आहे महाप्राण. म्हणजे पूचं फू झालं म्हणजे अल्पप्राण हा काय झाला? महाप्राण. अल्पप्राण महाप्राण होत असेल तर त्याला महाप्राणीकरण म्हणायचं. आता इथं बघा फणस आहे. फणसचं जर तुम्ही फणस केलं, प वरून फ म्हणजे अल्पप्राण महाप्राण होत आहे म्हणून त्याला महाप्राणीकरण म्हणायचं आहे. आता एखादी महाप्राण अल्पप्राण झाला तर त्याला अल्पप्राणीकरण म्हणायचं. कसं बघा, स्तंभ. आता इथं बघा ब चं काय झालं? इथं ब चं बघा ब झालेला आहे म्हणजे भ हा एक काय आहे? महाप्राण, आणि ब काय आहे? अल्पप्राण. महाप्राण जर एखादी अल्पप्राण झाला तर त्याला अल्पप्राणीकरण म्हणायचं. ओके, हे होता आपला दुसरा महत्वाचा गट. आता आपण अवर्गीय व्यंजनाच्या तिसऱ्या महत्वाच्या सर्वात महत्वपूर्ण घटकाकडे जाणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला जे काही महाप्राणामध्ये जी माहिती दिली तर ते तुम्हाला एकदा व्यवस्थित पद्धतीने शिकवतो. बघा, महाप्राण म्हणजे नेमकं काय असते? महा या शब्दाचा अर्थ होतो मोठा आणि प्राण या शब्दाचा अर्थ होतो वायू. ज्या वर्णाचा किंवा ज्या व्यंजनाचा उच्चार करत असताना आपल्या फुफ्फुसातून जोरात हवा बाहेर फेकावी लागते तेव्हा त्याला आपण महाप्राण असं म्हणत असतो. मराठी वर्णमालेमध्ये ह हा मूळ महाप्राण आहे, परंतु या व्यतिरिक्त सुद्धा मराठी वर्णमालेमध्ये महाप्राण आहे. कारण या वर्णाचा उच्चार करत असताना शेवटी ह या वर्णासारखा उच्चार करावा लागतो, त्याला आपण महाप्राण व्यंजने असं म्हणत असतो. एकूण महाप्राणाची संख्या 34 व्यंजनापैकी किती आहे? 34 व्यंजनापैकी 14 महाप्राण आहे. स्पर्श व्यंजनामध्ये जे दुसरे आणि चौथे जे काही व्यंजने आहे तर त्यांना आपण काय म्हणत असतो? महाप्राण. आणि त्यासोबतच जे काही आपल्याकडे उष्मे, ज्याला आपण घर्षक असं व्यंजने म्हणत असतो, तर यांचा सुद्धा समावेश आपण कुठं करतो? महाप्राणामध्ये करत असतो. म्हणून एकंदरीत 14 महाप्राण आहे. मग आता आपण शिकलो त्यानंतर अल्पप्राण. अल्पप्राण म्हणजे काय? अल्पचा अर्थ होतो थोडा किंवा कमी, आहे का नाही? ज्या व्यंजनाचा उच्चार करत असताना थोडी हवा बाहेर फेकली जाते त्याला अल्पप्राण म्हणायचं. 34 व्यंजनापैकी जर 14 महाप्राण असेल तर 34 मधून 14 गेले, राहिले किती? 20. 20 व्यंजनांना आपण काय म्हटलं गेलं पाहिजे? अल्पप्राण म्हटलं गेलं पाहिजे. आता अल्पप्राण कोणते असतात? स्पर्श व्यंजनामध्ये पहिला गट आणि त्याचबरोबर कोणता? तिसरा गट, आणि त्याचबरोबर जो काही पाचवा गट हे अल्पप्राण व्यंजने आहे. आणि त्याचबरोबर या अल्पप्राणामध्ये स्वतंत्र वर्ण याचा देखील काय होतो? समावेश होतो. 5-15 झाले. आणि त्याचबरोबर जे काही अर्धस्वर आहे तर अर्धस्वर हे सुद्धा काय असतात?
अल्प प्राण असतात, म्हणजे एकंदरीत अल्प प्राणाची संख्या किती आहे? 20 आहे. पाठ करण्याची गोष्ट नाही. आता अवर्गीय व्यंजनाचा आपण चौथा प्रकार शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे स्वतंत्र वर्ण. मी फास्ट घेण्याचे प्रयत्न करतोय, त्याचं कारण असं आहे कारण वर्ण विचारामध्ये हे बेसिक माहिती आहे जे तुम्हाला व्यवस्थित पाठ करावी लागेल. पाठ करण्यापेक्षा समजून घ्या, कारण डेटा भरपूर आहे, त्यामुळं व्यवस्थित पद्धतीने प्रश्न आला तर तो सुटला गेला पाहिजे, म्हणून फास्ट आहे. व्याकरण जसं लागेल तसं मी तुम्हाला एकदम स्लो मोशनमध्ये शिकवतो, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा, आता आपला समोरचा चौथा प्रकार आहे ज्याचं नाव आहे स्वतंत्र वर्ण. मराठी वर्णमालेमध्ये जो काही ळ नावाचा वर्ण आहे, ळ, तर याला स्वतंत्र स्थान मराठी वर्णमालेमध्ये आहे, त्याला म्हणून स्वतंत्र वर्ण असं म्हटलं जातं. ळ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण आहे. या अक्षराने मराठी भाषेमध्ये कोणताही शब्द तयार होत नाही असा असणारा वर्ण आहे. म्हणून मराठी वर्णमालेमध्ये जो काही क्लुप्तीमध्ये जो काही लू नावाचा स्वर आहे आणि त्याचबरोबर जो काही ळ नावाचं हे जे काही व्यंजन आहे, तर हे व्यंजन नष्ट होण्याच्या मार्ग आहे, कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. कारण या क्लुप्तीच्या लू पासून आणि ळ पासून मराठी वर्णमालेमध्ये कोणताही शब्द तयार होत नाही सुरुवातीला. लक्षात ठेवा, ळ हा वर्ण मूळ संस्कृत किंवा मराठी भाषेतला नसून त्याचा उल्लेख द्रविडियन भाषेमध्ये आढळते. म्हणजे ळ हा जो काही वर्ण आहे तर तो मराठी भाषेतला नाही आहे किंवा संस्कृत भाषेमधला नाही. संस्कृत भाषेत तसंही ळ नाही म्हणत. बघा, तुम्ही बाळ म्हणत असताना बघा, बाळ हा मराठीत उच्चार करता, पण याचा उच्चार संस्कृतमध्ये बघा असं होते, बाल. म्हणजे संस्कृतमध्ये ळ ऐवजी ल वापरतात, मराठीमध्ये आपण ळ वापरत असतो, परंतु संस्कृत वर्णमालेमध्ये ल हा वर्ण आपल्याला दिसून येत नाही. ळ हा लक्षात ठेवा, ळ हा वर्ण मूळ संस्कृत किंवा मराठी भाषेतील नसून त्यांचा उल्लेख जो आहे तर तो द्रविडियन भाषेमध्ये आढळतो. आता ळ हा वर्ण नेमका आपण घेतला कुठून? ळ हा वर्ण आपण घेतला कुठून? तर हा ळ वर्ण आपण जो आहे तर तो द्रविडियन भाषा गटातील आहे आणि तो असं मानतात तो तेलुगू भाषेमधून आला असावा. कोणत्या? तेलुगू भाषेमधून आला असावा असं मानतात. एवढं ळच्या बाबतीत लक्षात ठेवा. ळ हा जो काही वर्ण आहे तर ळ या वर्णाला जीवाग्रीय वर्ण असं म्हणतात. ळ या वर्णाला काय म्हणतात? जीवाग्रीय वर्ण असं म्हणतात. आणि या वर्णाला पार्श्विक वर्ण असं सुद्धा म्हटलं जातं. मी तुम्हाला समोर सांगणार आहे, पण एवढं लक्षात ठेवा, ळ हा वर्ण मूळ संस्कृत किंवा मराठी भाषेतला नाही. ळ हा वर्ण द्रविडियन भाषा गटातील आहे. आता द्रविडियन भाषा गटामध्ये कोणत्या भाषा येतात? तेलुगू असेल, तमिळ असेल, कन्नड असेल, आहे का नाही? या भाषा आपल्या द्रविडियन भाषा गटातील आहे. तर त्यापैकी कोणत्या तरी भाषेतील ळ हा वर्ण आहे. तर प्रामुख्याने ळ हा वर्ण तेलुगू भाषेतील असावा असं मानण्यात येते. आता द्रविडियन वर्ण फक्त आपल्याकडे ळच आहे असं नाही, तर आपल्याकडे बघा ट, ठ, ड म्हणजे जे काही मूर्धन्य वर्ण आहे, तर या मूर्धन्य वर्णामध्ये बघा ट, ठ, ड, ढ, न, ल आणि ळ हा जे काही वर्ण आहे तर ते द्रविडियन भाषा गटातील आहे. आणि त्याच्यानंतर हा जो आहे र आहे ना, र हा जो वर्ण आहे तर तो फारसी भाषेमधून घेण्यात आलेला आहे. कोणत्या? फारसी भाषेमधून घेण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, ळ या वर्णाला मराठीत स्वतंत्र स्थान आहे. वर्णमालेमध्ये ळ हा स्वतंत्र स्थानामध्ये आहे, बरोबर. आता या ळ वर्णाला पार्श्विक वर्ण का बरं म्हणतात? जीभ मागे वळते, हवा पार्श्वभागातून बाहेर पडते, म्हणून ळ या वर्णाला पार्श्विक वर्ण म्हणतात. जीभ बघा, ळचा उच्चार करत असताना जीभ बघा स्पर्श म्हणजे कुठं होते? मागे वळते आणि हवा पोकळीतून बाहेर येते, ज्याला आपण स्पर्श भागातून म्हणत असतो, असा त्याचा उच्चार होतो, म्हणून त्याला पार्श्विक वर्ण असं देखील सुद्धा म्हटलं जातं. तर हे होतं आपलं सर्वात महत्त्वाचं ळ हा वर्ण. आणि इथे संपूर्ण जे आपले अवर्गीय व्यंजन होते तर इथं संपलेले आहे. मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये अवर्गीय व्यंजनात काय शिकवलं ते तुम्हाला 2 मिनिटात समजून सांगतो. बघा, अवर्गीय व्यंजन हे व्यंजनाचा आपला दुसरा महत्त्वपूर्ण वर्गीकरण होतं. या अवर्गीय व्यंजनामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं घर्षक व्यंजन शिकलो, त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धस्वर व्यंजने शिकलो, त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये महाप्राण व्यंजने शिकलो, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये स्वतंत्र वर्ण शिकलो. तर या 4 घटकाचा समावेश आपण या अवर्गीय व्यंजनामध्ये केलेला होता. घर्षक व्यंजने किती आहे? तर ते आहे 3. अर्धस्वर किती आहे? 4. महाप्राण किती आहेत? एकंदरीत 14. स्वतंत्र वर्ण आहे 1. कोणते कशाला नाव आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण जाणार आहोत आपल्या वर्णमालेच्या शेवटच्या सर्वात महत्त्वाच्या पायरीकडे, ज्याचं नाव आहे विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजन. बघा, विशेष संयुक्त व्यंजन मराठी वर्णमालेमध्ये जे काही 2 व्यंजने आहे, कोणते? क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ, पण याचे पाय मोडलेले, याचे पाय मोडलेले. मराठी वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ या 2 वर्णांना मराठीत विशेष संयुक्त व्यंजने म्हणून ओळखले जाते.
आणि यांना स्थान द्यावं मराठी वर्णमालेमध्ये अशी शिफारस म.पा. सबनीस यांनी केलेली होती. जसं स्वरादी मराठी वर्णमालेमध्ये स्थान म्हणजे द्यावं अशी शिफारस दामले यांनी केलेली होती. ॲ आणि अ हे 2 नवीन स्वर इंग्रजी भाषेमधून मराठीत आले अशी शिफारस स्थान द्यावं यांना हे अरविंद मगरुळकरांची होती. तसंच क्ष आणि ज्ञ यांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान असावं अशी शिफारस कोणी केली? म.पा. सबनीस यांनी केलेली आहे. मराठी वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ हे 2 असे व्यंजने आहे ज्यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हणून ओळखलं जातं. बघा आता विशेष संयुक्त व्यंजने ऍक्च्युली हे जे काही क्ष आणि ज्ञ आहे ना तर हे जोडाक्षर आहे. बघा मी तुम्हाला समजून सांगतो. आता क्ष आणि ज्ञ बघा, क्ष आणि ज्ञ जर यांचा पाय मोडलेला असेल, क्ष आणि ज्ञ यांचा पाय मोडलेला असेल तरच यांना आपण संयुक्त व्यंजने म्हणायचं. काय म्हणायचं? संयुक्त व्यंजने म्हणायचं. कधी? जर यांचा पाय मोडलेला असेल तर. बघा हे फार महत्वाचं आहे बरं का यांच्या बाबतीत. जर या दोघांचा पाय मोडलेला असेल तरच त्यांना संयुक्त व्यंजन म्हणायचं. आणि जर यांचा पाय मोडलेला नसेल, जर यांचा पाय मोडलेला नसेल तर यांना संयुक्त व्यंजन म्हणता येत नाही. वास्तविक पाहता ती जोडाक्षरे आहेत. काय आहे ती? तर ती जोडाक्षरे आहेत. दोघातला फरक समजून येते का? बघा आता हा जो क्ष आहे ना तर हा क्ष कसा तयार झाला? तर याच्यामध्ये आहे क, त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये श आणि त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये काय? अ. बरोबर आहे? असा क्ष तयार झालेला आहे. बरोबर. आणि हा जो काही द आहे ना तर हा द बघा, द अ नाही रे, याच्यात अ नाही, क आणि श आहे. फक्त क आणि श आहे. म्हणजे याला म्हणायचं संयुक्त व्यंजन. याचा पाय मोडलेला असेल तेव्हा याची फोड अशी. आता द, त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आहे न आणि शेवटी आहे य. या ज्ञचा पाय मोडलेला असेल तर त्याची फोड अशी होईल. पण आता हे जे काही क्ष आणि ज्ञ आहे तर याचा पाय मोडलेला नाही, याचा पाय मोडलेला नाही, तर याची फोड बघा कशी होणार आहे. तर याची फोड होणार आहे क, त्यानंतर श आणि शेवटी असणार आहे अ. हा जो ज्ञ आहे तर त्याची फोड बघा अशी होणार आहे द अधिक न अधिक काय होणार आहे? य अधिक शेवटी असणार आहे अ. जर असं असेल तर ते जोडाक्षर असेल, असं असेल तर त्याला आपण संयुक्त व्यंजने म्हणून असं म्हणायचं आहे. लक्षात राहील. हे होतं आपलं सर्वात महत्त्वाचं संयुक्त व्यंजनाच्या बाबतीत. बघा जेव्हा पाय मोडलेले असतील तेव्हा त्यांना आपण विशेष संयुक्त व्यंजन म्हणायचं आणि वास्तवात ती जोडाक्षर आहे. कधी? जर त्याचा पाय मोडलेला नसेल तर. आता क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे आहे, यांचा समावेश कठोर किंवा मृदू वर्णामध्ये केला जात नाही, हे लक्षात ठेवा. आता तमिळ आणि हिंदी भाषेमध्ये हा जो काही ज्ञ आहे तर याचा उच्चार ग असं केला जातो. बघा हिंदीमध्ये जर तुम्हाला हा शब्द वाचायचा असेल तर तुम्हाला ज्ञान म्हणावं लागतं. तर ज्ञचा उच्चार हा तमिळ आणि हिंदी भाषेमध्ये ग असा केला जातो. हे होतं आपलं सर्वच्या सर्व जे काही 52 वर्णाची वर्णमाला आहे तर त्याचं डिवायडेशन तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं समजलेलं असेल. तर आजच्या तासिकेमध्ये आपण इथं थांबतोय. भेटू परत उद्याच्या तासिकेमध्ये. धन्यवाद.